हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 8. अक्षर ब्रह्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 8. श्लोक क्रमांक 21. अव्यक्तः अक्षरः इति उक्तः तम आहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. यालाच अव्यक्त अक्षर आणि परमगती असे म्हटले आहे. ज्याची प्राप्ती झाल्यावर पुन्हा जन्म मरणाचे फेरे घ्यावे लागत नाहीत, तेच माझे परमधाम आहे. मागील श्लोकात भगवंत श्रींनी सांगितलेले व्यक्त अव्यक्ताहूनही सर्वांच्या अतीत असे एक सूक्ष्मातिसूक्ष्म सनातन तत्व, जे तत्व सर्व व्यक्त अव्यक्ताचा नाश झाला तरी नष्ट होत नाही, त्या तत्वालाच अव्यक्त अक्षर म्हणतात, असे भगवंत श्री येथे सांगत आहेत. तमाम व्यक्त अव्यक्ताचा नाश झाला तरी हे तत्व नष्ट होत नाही. ते सदा सर्वता अव्यक्तच असते. ते कधीही व्यक्त होत नाही. ते जडाच्या माध्यमातून अवतारित झाले तरच आपल्याला जाणवू शकते, परंतु ते कधीही जसेच्या तसे प्रकट मात्र होत नाही, होणार नाही, होऊ शकत नाही. जे प्रगट होते ते सर्व नष्ट होते. हे तत्व तर अविनाशी आहे, त्यामुळे ते सूक्ष्मावस्थेत प्रगट होऊ शकत नाही, कारण सूक्ष्मावस्था सोडल्याशिवाय व्यक्त होता येत नाही. त्यामुळे येथे त्याला अव्यक्त म्हटले आहे. या तत्वाला येथे अक्षर असेही म्हटले आहे. क्षर म्हणजे नष्ट होणारे, अक्षर म्हणजे नष्ट न होणारे, अविनाशी, चिर, शाश्वत, आदी अनादी, सदा सर्वदा असणारे. जर हे तत्व नष्ट झाले तर यासह सर्व विश्व नष्ट होईल. अशा प्रकारे नष्ट झालेले विश्व पुन्हा उत्पन्न होऊ शकणार नाही. त्यामुळे हे तत्व मुळातच अक्षरच असले पाहिजे. एरवी येथे पहिली निर्मिती शक्य नव्हती. उद्या हे निर्माण झालेले विश्व दुर्दैवाने कालोघात नष्ट झाले तरीही या अक्षर तत्वामधून पुन्हा निर्मिती सुरू होईल. प्रलयानंतर हे विश्व पुन्हा उभारी घेईल. यास्तव हे तत्व व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडे त्याच्या अतीत आहे. त्यामधून व्यक्त अव्यक्त निर्माण होत असते. या तत्वाला परमगती असे भगवंत श्री येथे म्हणत आहेत. विश्व म्हणजे एक चक्र आहे. या वैश्विक चक्राला केंद्रस्थानी असलेल्या या अव्यक्त अक्षर अशा तत्वामधून गती मिळत असते. चक्राला फिरण्यासाठी गती त्याच्या केंद्रबिंदूमधून मिळत असते. चक्राच्या केंद्रबिंदूमध्ये एक आरा असतो. हा आरा एका जागी स्थिर असतो आणि त्यामुळे चक्र फिरत असते. तो आरा स्वतः एका जागी स्थिर राहून ते चक्र फिरवत असतो. हा आरा जर एका जागी स्थिर राहिला नाही तर ते चक्र फिरू शकणार नाही. डोंबाराच्या खेळात किंवा सर्कशीत आपण पाहतो की एक मनुष्य स्वतःच्या अंगासभोवती चक्र फिरवत असतो. तो स्वतः एका जागी स्थिर असतो, परंतु तो स्वतःभोवती चक्र फिरवत असतो. हा चक्र फिरवणारा मनुष्य जेव्हा स्तब्ध होतो तेव्हा ते चक्र फिरेनासे होते. अशाच प्रकारे या विश्वाला त्याच्या केंद्रबिंदूमध्ये असणाऱ्या या तत्वामुळे गती मिळते. ही गती नसेल तर हे विश्व नष्ट होईल. म्हणून ही गती मूलभूत आहे. शिवाय ही गती अक्षर, चिर, शाश्वत, सदा सर्वदा असणारी आहे. म्हणून या गतीला परमगती असे येथे भगवंत श्री म्हणत आहेत. भगवंत श्री पुढे सांगत आहेत की परमगतीची प्राप्ती झाल्यावर पुन्हा जन्ममरणाचे फेरे घ्यावे लागत नाहीत. अगदी स्वाभाविक आहे हे. आपण मूलतःच याच परमगतीमधून अंशात्मक रूपाने या पृथ्वीवर येथील सृष्टी सौंदर्य, सृष्टीलीला पाहण्यासाठी देह धारण करून आलो होतो. परंतु देहादी इंद्रियांच्या या अतिसुरेख, सुंदर, मोहक अशा सृष्टीतील भौतिक वस्तुजगताच्या भोगापवर्गतेत अडकून आपली आपल्याच मूलभूत परमगतीपासून ताटातूट झाली. जन्ममरणाचे अनेक फेरे होऊन गेले. जमिनीवर पसरलेल्या लता पल्लवींना एक स्वाभाविक अशी आकाशाची ओढ असते. जरा आधार मिळाला की जमिनीवर पसरलेली वेल आकाशाकडे झेपावू लागते. तद्वतच आपल्याला आपल्या मूळ स्रोताची, त्या परमगतीची ओढ असते. आपणही आपल्या त्या मूळ परमगतीकडे सदा आकृष्ट होत असतो. परंतु मध्येच ही भोगापवर्गतेची अशुद्धता आड येते.
यामधून अध्यात्मयोग साधनेने योगाचरण करून आपण शुद्ध होऊन ती परमगती प्राप्त करू शकतो. एकदा का आपण त्या परमगतीप्रमाणे पूर्ण शुद्ध झालो की आपण त्या परमगतीला प्राप्त करू शकतो. असे पूर्ण शुद्ध झाल्यावर आपण पुनर्जन्मासाठी असहाय्य नसतो, पराधीन नसतो, परवश नसतो. आपण पूर्ण शुद्ध असल्यामुळे आपण त्या परमगतीमध्ये विसर्जन होतो. मग आपण त्या योगेश्वराच्या इच्छेने त्याच्या कार्यासाठी पुन्हा या भूतलावर अवतीर्ण होऊ. परंतु तो भोगापवर्गतेला परवश होऊन झालेला जन्म नसेल, तर ते प्रकटीकरण असेल. प्रभू कार्य झाल्यावर आपण होऊन येथून पुन्हा योगधामी प्रस्थान ठेवू. याचे उत्तम उदाहरण म्हणजे योगियांचा राजा श्री ज्ञानेश्वर माऊली. भगवंत श्री पुढे सांगतात की तेच माझे परमधाम आहे. स्वतः भगवंत श्री योगेश्वर आपल्या निजधामाचा पत्ता सांगत आहेत. हेच सर्वोच्च परमोच्च ठिकाण आहे. हीच अंतिम शक्ती आहे. आता या पलीकडे आणखी काहीही नाही. हीच शून्यावस्था आणि पूर्णावस्था आहे. येथूनच विश्वाचे नियंत्रण होते. येथूनच विश्वाला आत्मशक्ती मिळते. हेच आपले मूळ स्थान आहे. सृष्टीलीला उपभोगण्यासाठी देहधारणा केल्यापासून मानव योनीत जन्म होईपर्यंत सृष्टीलीला उपभोगण्यासाठी प्रवास होतो. परंतु मानव योनी प्राप्त झाल्यावर उपभोग संपुष्टात यावे लागतात. कारण मानव योनी हीच एकमेव योनी आहे की ज्यामध्ये पुन्हा त्या परमगतीला प्राप्त होण्याची क्षमता आहे. तेव्हा मानवावर ही फार मोठी जबाबदारी आहे की त्याने मानवेतर प्राण्यांसारखे भोगापवर्गतेत न अडकता परमगतीला प्राप्त होण्यासाठी पूर्ण शुद्धाचरण करावे आणि योगधामी निजधामी त्या योगेश्वरात भगवंत श्रींच्या चरणी सेवेला रुजू व्हावे. हरिओम.